नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आज सकाळी लवकरच पुण्यावरनं गावाला निघले होते आणि दुपारपर्यंत इथं आले होते. 2-2:30 वाजले होते इथं घरी यायला. तर घरी आल्यानंतर जेवण ही झालं. नंतर बसले, थोडा वेळ आरामही केला आणि नंतर संध्याकाळी 5-6 वाजता भावाच्या मुलींना घेऊन जय, तन्मय सगळेजण आम्ही ना असं शेतामध्ये आलो आहे. तर हे वडिलाचं शेत आहे, रान. तर सगळेजणच आलो होतो. जय, तन्मय, भावाच्या 2-3 मुली, नंतर बहिणीची पण मुलगी होती दिदी. तर ती आम्ही सगळेजण आलो होतो. तर इथं आल्यानंतर मामांची शेतं जवळच आहेत. आमचं शेत म्हणजे वडिलाचं शेत आणि मामांची शेत आहे म्हणजे जवळजवळच असल्यामुळं सगळ्या माम्याही पण मला गाठ पडल्या. त्यांच्यासोबत पण बोलले, पण त्यांच्यासोबत ही व्हिडिओ मला काही काढायचा झाला नाही, कारण कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत आणि शेतात कुणाचा व्हिडिओही घेतला नव्हता. तर मग इथं वडिलाच्या रानामध्ये ही पेरूची बाग आहे. तर बागेमध्ये छान अशी पेरू पण लागलेत, पण सगळे छोटे छोटे पेरू आहेत आणि बघून शोधून घे लागतात मोठे राहिलेले पेरू. तर मोठे काय राहत नाहीत, जसे येतील तसे खातात सगळेजण असं. आणि खूप पेरू लागले होते झाडांना, असे लकडून गेलं होतं, पण बारके बारकेच होते. तर शोधल्यानंतर आम्हाला भरपूर सापडले पण. आणि ही जांभळाचं झाड आहे. तर ही मामाच्या रानामध्ये जांभळाचं झाड आहे. खूप मोठं झाड आहे आणि खूप छान जांभळं लागतात त्याला. तर गोड अशी जांभळं आहेत. आणि इकडं जय, तन्मयचंच पण चालू आहे पेरू खायचं. मी पण खाल्ले आणि मुलींनी पण खाल्ले. भावाला पावभाजी खायची होती, तर त्यांनी सगळं सामान आणलं आहे पावभाजीचं. भाज्या बिज्या जे लागतात ना पावभाजीला, फ्लावर, बटाटा, शिमला मिरची. इकडं गावाला काही वाटाणा ओला मिळत नाही किंवा फ्रोझन पण मिळत नाही. तर वाळल्यालाच वाटाणा आणला होता, तो भिजू घातला होता रात्री. तर असा भिजलाय पण छान आणि हिरवागार आहे असा. आणि इकडं बीट. तर ह्या भाज्या मी आता सगळ्या उकडून घेणार आहे. बीट पण टाकणार आहे त्याच्यात. बीटाने मग कलर येतोय चांगला. 2-3 पाण्याने भाज्या चांगल्या धुवून घेतल्यात आणि ह्याच्यात 1-2 तुकडे बीटचे केलते चिरताना. तर बटाट्याला पण कलर आला आहे बीटचा लाल. आता दुसऱ्या दिवशी सकाळचा हा ब्लॉग आहे. तर भावाला पावभाजी खायची होती, तर त्यांनी सगळ्या भाज्या आदल्या दिवशीच आणून ठेवल्या होत्या. मग नंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या चिरून ही घेतल्या भाज्या. आणि व्हिडिओ पण म्हटलं छान काढायचा पावभाजी बनवलेला. तर काढायला घेतला, पण माझ्या लक्षातच आलं नाही मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे. तर गावाला जास्त लाईटीचाही खूप प्रॉब्लेम असतो आहे. तर लाईट नसल्यामुळं मोबाईल चार्जिंग पण झाला नाही. आणि मी इथं कुकरलाही लावून घेतला, सगळ्या भाज्याही शिजू पण घातल्या. पण नंतर काय मला व्हिडिओ करताच आला नाही. तर त्यामुळं नंतरचा व्हिडिओ काय केला नाही. तर कसा वाटला छोटासा गावाला आलेलाचा व्हिडिओ सांगा कमेंट करून. चला.